यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज असा विचार करते की मी आलू बिर्याणी करायला पाहिजे. मग मी त्याची रेसिपी आणि मी कशी करते ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला बघूया काय काय गोष्टी लागते, काय काय नाही, सगळे डिटेल्स तुम्हाला मी देईल. चला बघूया. आता इन्ग्रेडियंट्स मी काय काय घेतले. कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, लिंबू घेतलं, अद्रक घेतलं, टमाटे घेतले आणि कढीपत्ता घेतला आणि आलू आणि कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायला. आता मी हे सगळं वॉश करणार आणि नंतर हे सगळं कट करून घेणार. तर सगळं कट करून रेडी आहे. आणि आता आपण काय करणार, एक पातेलं घ्यायचं. पातेलं घेतल्यानंतर हे सगळे चॉप केलेले आलू ह्याच्यात टाकायचे. दही टाकायची. आणि याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा. मिरची टाकायचं थोडंसं. आणि बिर्याणी मसाला किंवा दुसरे पण मसाले टाकू शकतो आपण. थोडाच टाकायचं फक्त. आणि मग हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे सेट व्हायला थोडंसं एक 10-15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं. आता तेल गरम होत आहे. तेल गरम होईपर्यंत थांबायचं. गरम झाल्यानंतर मग आपण कांदे टाकूया. कांदे टाकलेत. आता हे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे टाईट द्यायचं. आता टमाटे टाकायचे. टमाटे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, आता आपण जे मिक्स करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये 10 मिनिट, मग आता हे टाकायचं आणि हे आता मिक्स करून घ्यायचं. म्हणजे याला थोडंसं स्मूथ होऊ द्यायचं आलूला, तोपर्यंत ठेवायचं चालू. आता मी तांदूळ काढून ठेवले. हे तांदूळ वॉश वगैरे करून ठेवणार साईडला. जेव्हा ते सॉफ्ट होईल आलू, मग नंतर तांदूळ टाकेल मी त्याच्यामध्ये. आता मी तांदूळ सगळे ह्याच्यात टाकले आणि आता हे मिक्स करून घेणार मी. मिक्स करून घेणार आणि मीठ वगैरे टाकणार याच्यामध्ये. पाणी वगैरे टाकणार. शिट्टी व्हायला हे करणार. कुकर लावलेला आहे. 3-4 शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं. ही झालेली आहे. आता मिक्स करून घेते मी. तर आता मी ताटामध्ये खिचडी टाकली, पापड घेतला. हे उडदाचं पापड आहे, लिंबू, दही वगैरे. आणि मी आता टेस्ट करून सांगते की कशी झाली. मी टेस्ट करून सांगते कशी झाली आहे. खूप छान झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा. खूप सुंदर लागत आहे खायला. तर असा होता ब्लॉग. नॉर्मलीच होते रेसिपीचा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. बाय.